हे जे फूड आहे हे फूड फायनली ज्यावेळेला सेलपर्यंत जाईल त्यानंतर हा जो सेल आहे हा सेल ते घेतलेलं जे फूड आहे हे फूड तो वापरत आहे. ह्या संपूर्ण प्रक्रियेला म्हणजे इथून डायजेस्ट झालेलं जे काही फूड आहे ते फूड ह्या ब्लडमध्ये मिक्स होणे आणि मिक्स झाल्यानंतर पुन्हा ते ह्या सेलपर्यंत जाणे ही जी प्रक्रिया ही जवळपास ह्या ॲब्झॉर्प्शन प्रक्रियेमध्ये येते. त्यानंतर पुढची प्रोसेस डायजेशनची पुढची जी काही प्रोसेस आहे दॅट इज द ॲसिमिलेशन. आता हा ॲसिमिलेशन हा जवळपास हे दोन तीन जे वर्ड्स आहेत हे वर्ड्स तुमच्यासाठी नवीन आहेत त्यासाठी मी तुम्हाला इथे सांगत आहे की ॲसिमिलेशन म्हणजे नेमकं काय. Now this absorbed food when used by the cell for the formation of the protoplasm is called as the assimilation. त्याला assimilation असं म्हणायचं. जेव्हा हे जे काही ॲब्झॉर्ब झालेलं फूड आहे आता ॲब्झॉर्ब झालेलं फूड मी म्हटलं तुम्हाला की सरते शेवटी हे या सेलपर्यंत जाणार. मग आता हा सेल जो आहे नाव दिस सेल यूज दिस डायजेस्टेड फूड फॉर द फॉर्मेशन ऑफ द प्रोटोप्लाझम. ह्या सेलला लागणारी जी काही एनर्जी अँड नाव दिस फूड इज ऑल्सो यूज बाय द सेल फॉर द प्रोडक्शन ऑफ द एनर्जी. एनर्जी निर्माण करण्यासाठी किंवा त्या सेलचं प्रोटोप्लाझम निर्माण करण्यासाठी हे ॲब्झॉर्ब केलेलं जे काही फूड आहे हे फूड या सेल मार्फत वापरले जाते. त्यानंतर ह्या इथल्या टिश्यू मार्फत वापरले जाते. त्या प्रक्रियेला आम्ही ॲसिमिलेशन असं म्हणतोय. आता मग फायनली राहिलं काय आपल्याजवळ की इथे जे काही ॲब्झॉर्ब झालेलं जे फूड आहे हे ॲब्झॉर्ब झालेलं फूड ह्या ब्लड व्हेसलनं ॲब्झॉर्ब करून घेतलं किंवा आणि ते अप टू सेलपर्यंत पाठवलं. त्यानंतर आता आपल्याकडे राहिलं अनडायजेस्टेड फूड. नाव अनडायजेस्टेड फूड. आता मग काय करायचं की जे काही अनडायजेस्टेड फूड आहे नाव दॅट फूड मे बी हार्मफुल टू द ह्युमन किंवा मानवासाठी जे काय सर तसंच जर का ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये किंवा लार्ज इंटेस्टाईनमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये जर का तसंच जर ते फूड राहिलं तर ते फूड आपल्याला घातक ठरू शकते. मग काय फायनली आपण याला काय करतो द अनडायजेस्टेड फूड मटेरियल इज एक्सपेल्ड फ्रॉम द बॉडी एक्सपेल थ्रू द ॲनस. ॲनसच्या सहाय्यानं मग आपण अनडायजेस्टेड जे फूड आहे हे अनडायजेस्टेड फूड आपण बाहेर टाकून देतो. त्या प्रक्रियेला आपण इजेशन असं म्हणतोय. इथे ही डायजेशनची जी काही प्रक्रिया आहे त्या डायजेशनची प्रक्रिया इथे पूर्ण होते. म्हणजे जवळपास इंजेक्शन पासून सुरू होऊन ती इजेशन पर्यंत जी प्रक्रिया जी आहे ही संपूर्ण प्रक्रिया ह्या डायजेशन या प्रोसेसमध्ये होत्या. आणि ही डायजेशनची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये घडून आणण्याचं काम जे आहे ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मार्फत केलं जाते. मग आता आपण मूळ पदावरती येऊया की ही डायजेस्टिव्ह सिस्टीम नेमकी कशा प्रकारची बनलेली आहे. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की कोणतीही सिस्टीम जी आहे किंवा कोणताही जो ऑर्गॅनिझम आहे हा ऑर्गॅनिझम नो डाऊट सिस्टीमनं बनलेला आहे. त्याच्याही अगोदर सिस्टीम जी आहे ही सिस्टीम विशिष्ट अशा ऑर्गननं एकत्र आलेली आहे आणि त्यानंतर हे जे काही ऑर्गन जे आहे हे ऑर्गन टिश्यूपासून बनलेले आहे आणि टिश्यू जो आहे तो सेलपासून बनलेला आहे. अशा प्रकारे ही डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती सिस्टीम इथे बनलेली असेल. आपण ज्यावेळेला टिश्यू टॉपिक शिकूया त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये सांगता येईल की सेल टिश्यू त्यानंतर ऑर्गन एकत्र आले की सिस्टीम जी आहे ती सिस्टीम कशा प्रकारे तयार होते. इथे त्या डिटेलमध्ये न जाता आपण इथे पुढे डायरेक्ट येऊया की डायजेस्टिव्ह सिस्टीम नेमकी काय. नाव दिस डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. जवळपास 2 पार्टनं बनलेली आहे. नाव द फर्स्ट पार्ट दॅट इज द एलिमेंटरी कॅनल. पहिला जो पार्ट आहे तो आहे एलिमेंटरी कॅनल आणि दुसरा जो पार्ट आहे या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा दॅट इज द ॲसेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड. ॲसेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड 2 पार्ट बनलेले आहे एलिमेंटरी कॅनल आणि ॲसेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हे एलिमेंटरी कॅनल जे आहे नाव या एलिमेंटरी कॅनलबद्दल पहिल्यांदा आपण माहिती पाहूया. त्यानंतर मग ह्या जे काही डायजेस्टिव्ह ग्लँड आहे त्या ग्लँड आपण नंतर पाहूया. या पार्टमध्ये आज आपण महत्त्वाचं जे काही माउथ आणि बक्कल कॅव्हिटी जे आहे ह्या बक्कल कॅव्हिटीबद्दल थोडीशी माहिती पाहूया आपण. माउथ आणि बक्कल कॅव्हिटी. नाव
पहिल्यांदा आपण नेमकं एलिमेंटरी कॅनल. नाउ दिस एलिमेंटरी कॅनल इज नथिंग बट ए ट्यूब. हा एक विशिष्ट प्रकारचा ट्यूब असल्यासारखा आहे आणि नाउ इट इज नॉट इन कॉन्स्टंट डायमीटर. याच्यामध्ये कॉन्स्टंट जे आहे हे कॉन्स्टंट डायमीटर जे आहे हे कॉन्स्टंट डायमीटर नाही आहे, लक्षात घ्या. हे कॉन्स्टंटली असे ट्यूब सारखे ट्यूब म्हणलेलं आहे आपण, तरी पण हा जो ट्यूब आहे हा कॉन्स्टंट, त्याचं डायमीटर जे आहे कॉन्स्टंट नाही आहे. कुठे तो लहान झालेला आहे, कुठे तो फुगीर झालेला आहे, कुठे तो पुन्हा आणखी छोटा झालेला आहे, कुठे ते पुन्हा आणखी थोडासा डायमीटर मध्ये इन्क्रीज झालेला आहे. म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे की इट इज नॉट इन कॉन्स्टंट डायमेन्शन. त्यानंतर हे एलिमेंटरी कॅनल जे आहे, नाउ इट इज नियर अबाउट 8 to 10 मीटर्स इन लेंथ. जवळपास याची जी लांबी आहे ती लांबी 8 ते 10 मीटर. माणूस तर 5 फुटाचा, मग 5 फुटाचा 6 फुटाचा, मग 8 ते 10 मीटर जे काही आहे ही 8 ते 10 मीटर लांबीची एलिमेंटरी कॅनल आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे ती फिक्स झालेली असेल. तर इथे विशिष्ट प्रकारची त्याच्यामध्ये तिनं स्वतःला कॉइलिंग मध्ये कन्वर्ट केलं आणि त्या कॉइलिंगच्या सहाय्याने ती आपल्या ह्या ॲबडॉमेन मध्ये ती फिक्स झालेली आहे. त्यानंतर नाउ इट स्टार्ट फ्रॉम द एलिमेंटरी कॅनल, इट स्टार्ट फ्रॉम माउथ अँड एंड्स इन द एनस. माउथ मध्ये सुरुवात झालेली तिची आणि तिचा एंड जो आहे तो एंड जवळपास ह्या एनस मध्ये झालेला आहे. एनस मध्ये त्याचा एनस मध्ये एंड झालेला आहे, माउथ टू एनस. नाउ दिस आर द सम पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल. आता इथे ही जी एलिमेंटरी कॅनल आहे ही एलिमेंटरी कॅनल जवळपास खालील प्रकारच्या ऑर्गनने बनलेली आहे. पहिल्यांदा घेऊया आपण द फर्स्ट पार्ट, दॅट इज द माउथ. यालाच आपण बक्कल कॅव्हिटी सुद्धा म्हणूया, बक्कल कॅव्हिटी. ओके. एलिमेंटरी कॅनल पुन्हा आणखी दुसरं नाव आहे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. गॅस्ट्रो intestinal tract. Okay, gastrointestinal tract. Now this alimentary canal again consists of different part. Number first, that is the mouth or the buccal cavity. दूसरा पार्ट होतो या इसोफॅगस. त्याच्या अगोदर इसोफॅगसच्या अगोदर घेऊया आपण फॅरिंग्स. त्यानंतर तिसरा पार्ट आहे इसोफॅगस. चौथा पार्ट आहे स्टमक. पाचवा पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन घेऊया इथे इंटेस्टाईन. ह्या इंटेस्टाईन मध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा 2 पार्ट मध्ये याला डिवाइड करता येते. फर्स्ट दॅट इज द स्मॉल इंटेस्टाईन. दुसरा आहे लार्ज इंटेस्टाईन. याचं जे काय आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे ते त्याच्या साईजवरती केलेलं आहे, म्हणून याला जे लहान आहे त्याला आपण स्मॉल इंटेस्टाईन असं म्हणलेलं आहे आणि थोडासा डायमीटरनं मोठा आहे त्याला आपण लार्ज इंटेस्टाईन असं म्हटलेलं आहे, लार्ज इंटेस्टाईन. त्यानंतर फायनली 6वा जो पार्ट आहे दॅट इज द एनस. अशा ह्या जवळपास 6 पार्टनं ही जे एलिमेंटरी कॅनल जे आहे. त्यानंतर बरेचसे याच्यामध्ये उपपार्ट जे आहे ते उपपार्ट सुद्धा येतात. आपण ते ज्या वेळेला आपण नेमकं ते स्ट्रक्चर शिकत असताना आपण त्याचा तिथे उल्लेख करूया. आता आपल्याला माउथ या पार्टपासून किंवा बक्कल कॅव्हिटी या पार्टपासून आपल्याला याची सुरुवात करायची आहे. पहा आता बऱ्याचशा वेळेला नेमकं माउथ प्रत्येकाला आहे, प्रत्येकाजवळ आहे, तोंड आहे, प्रत्येकाला बोलता येते. ओके. आता नेमका सायन्सच्या भाषेमध्ये आपण याला माउथला कशा प्रकारे किंवा बक्कल कॅव्हिटीला आपण कशा प्रकारे डिस्क्राइब करायचं आहे. द माउथ इज नथिंग बट द ट्रान्सवर्स स्लिट्स. लक्षात घे काय आहे, इट इज अ स्लिट. ट्रान्सवर्स स्लिट्स आधी आहे. इट इज मेड अप ऑफ अप्पर अँड लोअर लिप्स. अप्पर लिप्स अँड लोअर लिप्स. खालच्या आणि वरच्या लिप्सनं बनलेला जो काही पार्ट आहे त्या पार्टला आम्ही इथे माउथ असं म्हटलेलं आहे. मग आता हे
ट्रान्सव्हर्स स्लिट म्हणलेलं आहे, लक्षात घ्या, ट्रान्सव्हर्स स्लिट. ओके, याचं काय फंक्शन असेल, काय फंक्शन करते, काही नाही, फक्त साधं सिंपल आहे की हे जे आहे नाव इट हेल्प इन द इंजेक्शन ऑफ फूड, इंजेक्शन ऑफ फूड. फूड जे आहे हे फूड आपण आतमध्ये घेण्याची जे काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण ह्या ट्रान्सव्हर्स स्लिटच्या सहाय्याने करतोय की माउथच्या सहाय्याने करतोय. नाव दिस ऍक्च्युअली दिस माउथ दे लीड्स इनटू द बक्कल कॅव्हिटी. माउथ जे आहे हे पुढे बक्कल कॅव्हिटी मध्ये त्याचं कन्व्हर्शन होते. आता ही बक्कल कॅव्हिटी कशी बनलेली आहे, 8व्या-9व्या वर्गामध्ये तुम्हाला जवळपास माउथ बद्दल माहिती सांगलेली असेल, पण बक्कल कॅव्हिटी म्हणजे नेमकं काय हे नाही. नाव देन द स्पेस ऑक्युपाइड किंवा द स्पेस विच इज फॉर्म बाय द लेफ्ट अँड राईट चिक्स. खालच्या लेफ्ट साइड आणि राईट साइडचे जे काय आपले चिक्स आहे याच्यामधला जो काय स्पेस आहे त्या स्पेसला आपण इथे बक्कल कॅव्हिटी असं म्हटलेलं आहे. नाव इट इज समथिंग लार्ज स्पेस वी कॅन से. ह्या बक्कल कॅव्हिटी मध्ये नाव इन द बक्कल कॅव्हिटी देअर आर 2 ऑर्गन्स आर प्रेझेंट विच आर व्हेरी हेल्पफुल फॉर द डायजेशन. याच्यामध्ये ह्या बक्कल कॅव्हिटी मध्ये आपल्याला 2 जे ऑर्गन आहेत हे 2 ऑर्गन अत्यंत महत्त्वाचे आहेत की जे आपल्या डायजेशनसाठी कामी येतात. नाव पहिला जो ऑर्गन आहे द फर्स्ट ऑर्गन दॅट इज यू कॅन से द टंग. पहिला जो ऑर्गन आहे दॅट इज टंग. मराठीमध्ये ज्याला आम्ही जीभ असं म्हणूया की नाही, जीभ. आता हा टंग नेमका काय की नाही. नाव दिस टंग इज द फ्लेसी ऑर्गन, फ्लेसी ऑर्गन which is hang in the buccal cavity. हा बक्कल कॅव्हिटी मध्ये झालेला एक बक्कल कॅव्हिटी मध्ये हँग असलेला हा जो फ्लेसी ऑर्गन आहे त्याला आम्ही टंग असं म्हणूया. दुसरं नाव इट इज अ ट्रायंग्युलर इन शेप. जवळपास त्रिकोण आकार जो आहे त्रिकोण आकाराची ही टंग जी आहे ही टंग असते. नाव द सरफेस ऑफ दिस टंग, हा लक्षात घ्या, the surface of this tongue is rough one. Why this roughness is occur on the tongue? Now here on the tongue there is the presence of the taste bud. त्याच्यावरती अशा विशिष्ट प्रकारचे आणि दिस टेस्ट बड असतात. फर्स्ट ऑफ ऑल त्याच्या वरती एक विशिष्ट प्रकारचं असं आवरण असते, त्या आवरणाला आम्ही पॅपिली असं म्हणतोय, पॅपिली. अँड बिलो दिस पॅपिली देर इज द प्रेझेन्स ऑफ द taste bud. Taste bud. And now these taste bud are helpful to taste the food. Taste the food. Food जे आहे हे फूड आपल्याला टेस्ट, जसं की आंबट खारट तुरट जे काही चव आहे ही चव आपल्याला टंग वरती असलेले जे काही टेस्ट बड आहे ह्या टेस्ट बडच्या सहाय्याने आपल्याला जी काही पुढची चव जी आहे ती चव आपल्याला इथे कळत असते. त्यानंतर मग आता इथे जे काही फंक्शन आहे हे फंक्शन आपण पाहूया. ओके, काय काय सांगलं मी याच्याबद्दल टंग बद्दल. नाव इट इज अ फ्लेसी ऑर्गन, नो डाऊट इट इज अटॅच टू द हायोड बोन, खाली जस्ट बिलो द हायोड बोन. खाली जे काय हायोड बोन असते त्या बोनच्या खाली ही जी टंग जे आहे हे टंग तिथे अटॅच असते आणि समोरच्या दिशेला थोडीशी नाव इट इज अ फ्रीली मोव्हेबल, फ्रीली मोव्हेबल असते. आणि टेस्ट याच्यावरती एक विशिष्ट प्रकारचा जो काही सरफेस आहे हा सरफेस आपल्याला थोडासा खरबड लागतोय. हा खरबड का बरं लागतो, कारण त्याच्यावरती टेस्ट बड जे आहे हे टेस्ट बड त्याच्यावरती असतात. त्यानंतर ही टंग जी आहे ही टंग काय काय फंक्शन करते, व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ द टंग. नंबर 1 पहिल्यांदा, now these are helpful for the chewing or mixing of the saliva in the food. जे काही सलायव्हरी ग्लॅन्ड ज्या बकल कॅव्हिटीमध्ये ओपन झालेल्या असतात त्या बकल कॅव्हिटीमध्ये ओपन झालेल्या ज्या सलायव्हरी ज्या काही ग्लँड्स आहेत ह्या ग्लँड एक विशिष्ट प्रकारचा जो काही लिक्विड जे आहे ते लिक्विड सिक्रेट करतात आणि त्यावेळेला हे जे काही लिक्विड आहे हे लिक्विड
जे घेतलेलं आपण फूड आहे त्या फूडमध्ये मिक्स करण्याचं काम जे आहे हे मिक्स करण्याचं काम हे टंग करत असते. नंबर 1 पहिलं फंक्शन याचं. पहिलं फंक्शन इट मिक्स द सलाइवा इन द फूड. इट मिक्स द सलाइवा. सलाइवा जो आहे तो सलाइवा मिक्स करण्याचं काम जे आहे ह्या टंग मार्फत केलं जाते. दुसरं फंक्शन काय, इट हेल्प फॉर द स्वॉलोविंग. स्वॉलोविंग गिळंकृत करण्याची जी काही प्रक्रिया आहे, गिळंकृत करण्याची जी काही प्रक्रिया आहे ही गिळंकृत करण्याची प्रक्रिया ह्या टंगमुळेच होते. त्यानंतर दुसरं इथेच मी सांगेल तुम्हाला, टेस्ट इज डिटेक्टेड. टेस्ट इज डिटेक्टेड बाय द टंग. ओके, 3 फंक्शन इथे मी तुम्हाला सांगितलं. चौथी फंक्शन काय असेल, इट हेल्प इन द स्पीच. जे काही आम्ही स्पीच करतोय ते स्पीच करण्याचं काम सुद्धा या टंगकडे दिल्या गेलेलं आहे. नाव दिस आर द फर्स्ट ऑर्गन, दॅट इज द टंग. त्यानंतर आणखी दुसरा एक महत्त्वाचा ऑर्गन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बक्कल कॅव्हिटीमध्ये, दॅट इज द टीथो. बक्कल कॅव्हिटी मधला दुसरा महत्त्वाचा ऑर्गन दॅट इज द टीथ. दात सगळ्याला आहेत, कोणाकोणाला नाही. जनरल माहिती पाहतो आपण ज्यावेळेला आपण डिटेलमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण ज्यावेळेला शिकूया त्यावेळेला तुम्हाला पूर्ण याच्याबद्दलची माहिती सांगणार आहे. नाउ in case of the adult, the number of teeth are the 32. There are 32 teeth in case of the adult. Now these teeth are of different types. बायोलॉजिकल किंवा सायंटिफिक लँग्वेज मध्ये त्याला बऱ्याचशा वेळेला टीथ बद्दल 4 वर्ड्स जे आहेत ते वर्ड्स तुम्हाला सांगतोय मी की सम टीथ आर थिकोडॉन्ट टाइप. थिकोडॉन्ट कन्सेप्ट पहा थोडीशी वेगवेगळी आहे. थिकोडॉन्ट. आता बघा इथे थिकोडॉन्ट म्हणजे नेमकं काय. नाउ दिस थिकोडॉन्ट टाइप ऑफ टीथ आर दोज टीथ विच आर फिक्स इन द जॉ. जे जॉमध्ये फिक्स झालेली आहे त्या याला आम्हाला थिकोडॉन्ट टाइप ऑफ टीथ असं म्हणायचं आहे. त्यानंतर दुसरं एक वर्ड्स याच्यामध्ये टीथच्या बाबतीमध्ये सांगतोय तुम्हाला की होमोडॉन्ट. होमोडॉन्ट टाइप ऑफ टीथ. आता होमोडॉन्ट टाइप ऑफ टीथ कोणाला म्हणायचं की ज्याचे टीथ सारखे आहे, सारखी ज्याची ठेवण आहे दाताची जर का पाहिलं आपण तर अशी जर का सपोज टू त्याची सारखी जर का हे असेल तर त्याला आम्ही होमोडॉन्ट टाइप ऑफ टीथ असं म्हणायचं आहे. त्यानंतर पुन्हा एक वर्ड्स या टीथ बद्दल आपल्याला शिकायचं आहे, दॅट इज द हेटेरोडॉन्ट टाइप. हेटेरोडॉन्ट टाइप्स. आता या हेटेरोडॉन्ट टाइप्स मध्ये काय होतं की हे जे काही टीथ आहेत हे सारखे नाहीत. काही जे आहे काहीचा आकार थोडासा वेगळा असेल, काहीचा आकार थोडासा वेगळा असेल, काही सपाट वरच्या दिशेला थोडेसे प्लेन असतील, वरच्या दिशेला काही जे आहे हे काही टीथ थोडेसे पॉइंटेड असतील. सपोज टू बी हा एक जर का असा असेल तर दुसरा थोडासा असा. अशी ज्या प्राण्यामध्ये अरेंजमेंट असते त्या प्राण्यातल्या दाताच्या टाईपला आपण हेटेरोडॉन्ट टाइप मध्ये डॉन्ट टाइप असं म्हणतोय. आणि नाउ दिस हेटेरोडॉन्ट टाइप इज ऑकर इन केस ऑफ द मॅन ऑर कॅन से इन केस ऑफ द मॅमल्स. ओके, मॅमल्स मध्ये हे जे काही हेटेरोडॉन्ट टाइप जे आहे हे हेटेरोडॉन्ट टाइप टीथ आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आता मी म्हटलं की हे जर हेटेरोडॉन्ट टाइप आहे तर मग इथे आपल्या या इन केस ऑफ द मॅन, नाउ हियर these 4 types of the teeth are found. Number 1, that is the incisor. त्यानंतर दुसरा आहे इन्सिजर, त्यानंतर कनाइन्स, त्यानंतर तिसरा आहे प्रीमोलार आणि चौथा आहे मोलार. हेटेरोडॉन्ट टाइप
इन केस ऑफ द ह्युमन बिंग. इथं मी काय म्हणलं थिकोडॉन टाईप की जे फिक्स आहे ज्यामध्ये नो डाऊट थिकोडॉन टाईप. त्यानंतर होमोडॉन की जिथे दाताची साईज जी आहे ती जवळपास सगळ्या दाताची साईज खालच्या वरच्या दोन्ही जबड्याचे जे दात आहेत ते सारखे असतील त्याला आम्ही होमोडॉन टाईप असं म्हणतो. हेटेरोडॉन्टमध्ये आपल्याला दाताची साईज जी आहे ती वेगवेगळी आहे आणि त्या वेगवेगळ्या साईजनुसार त्याला इथे आपण नाव दिलेले आहेत. इन्सिझर, त्यानंतर कनायन्स, त्यानंतर प्रीमोलार आणि चौथा जो आहे तो मोलार. म्हणजे मानवामध्ये कोणत्या टाईपचा हे पाहायला मिळतं आपल्याला दाताचा टाईप, दॅट इज द हेटेरोडॉन टाईप. आणि मग हे हेटेरोडॉन टाईप किती प्रकारचे आहेत? 4 प्रकारचे. इन्सिझर, कनायन्स, प्रीमोलार आणि मोलार. आता ह्या इन्सिझर, कनायन्स, प्रीमोलार आणि मोलार याबद्दल थोडीशी आपण माहिती पाहूया. की आता हे इन्सिझर म्हटलेलं आपण त्याला की मग आपल्या ह्या शरीरामध्ये हा किंवा बकल कॅव्हिटीमध्ये हा जो टीथ आहे हा टीथ काय करतोय नसी. नाव दिस इन्सिझर, हा जो इन्सिझर रिगार्डिंग द किंवा अकॉर्डिंग टू द फंक्शन्स याचं हे क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे इन्सिझर. आता हा इन्सिझर जो आहे की नाही हा इन्सिझर जवळपास फूड जे आहे हे फूड कट करण्याचं काम करतोय. ठीक आहे ना. आपण केळी खाणे आणि ऊस खाणे यामध्ये फरक आहे. केळी आपण सहजरित्या पुढच्या दिशेने खातोय, त्याला आम्ही फूडला आम्ही विथ द हेल्प ऑफ इन्सिझर वी कट दिस फूड, सरळ सहजरित्या त्याला आम्ही कट करतोय. हे करण्याचं काम हा इन्सिझर नावाचा जो काही दात आहे तो इन्सिझर नावाचा दात करतोय. त्यानंतर दुसरा जो आहे कनायन्स. आता हा कनायन जो आहे ना, नाव दिस कनायन टियर्स द फूड, त्याला एक विशिष्ट प्रकारचं टिअरिंग करतोय, टियर द फूड. ओके. त्यानंतर हा प्रीमोलार, लक्षात घ्या इथे काय केलं फूडला कट केलं. त्यानंतर इथे जर का आपल्याला सपोज टू बी इथे आपल्याला शुगर केन खायचा आहे, ऊस खायचा आहे, त्यावेळेला आपण त्याची टिअरिंग करतोय. त्याचं ज्यावेळेला साल काढतोय त्याच्यावरचं जे कटपर आहे हे ज्यावेळेला काढतोय त्यावेळेला आपण त्याला काय करतो टिअरिंग. आणि ते टिअरिंग करण्याचं काम हे इन्सिझर करत नाहीत, ते त्याच्या बाजूचे जे काही कनायन्स आहे ना दिस कनायन्स टियर्स द फूड, किंवा तो जो काही शुगर कॅन आहे त्या शुगर कॅनला आपण टिअरिंग करतोय. त्यानंतर प्रीमोलार अँड मोलार, ना बोथ ऑफ दिस दोन्हीचं जे फंक्शन आहे ना दिस मोलार अँड प्रीमोलार, मोलार अँड प्रीमोलार, दिस बोथ दिस टीथ दे ग्राइंड द फूड, ग्राइंड द फूड, फूडला ग्राइंड करण्याचं, फूडला एकदम बारीक करण्याचं, त्याला जसं की आपण म्हणूया साध्या भाषेमध्ये आपण त्याचं पीठ करणे, ठीक आहे ना, त्याला एकदम बारीक करण्याचं काम जे आहे, बारीक करण्याचं काम हे दोन दात करत असतात, मोलार आणि प्री मोलार. नाउ these are regarding the teeth, tongue and the teeth. बकल कॅव्हिटी मधील हे दोन महत्त्वाचे जे काय डायजेस्टिव्ह ऑर्गन जे आहे डायजेस्टिव्ह ऑर्गन आज इथे आपण पाहिलेले आहेत. त्या बकल कॅव्हिटीमध्ये पुन्हा आणखी आपल्याला जे काही डायजेस्टिव्ह ग्लँड जे आहे त्या डायजेस्टिव्ह ग्लँड सुद्धा या बकल कॅव्हिटीमध्येच ओपन होत असतात. त्या डायजेस्टिव्ह ग्लँड आपण ज्या वेळेला शिकू त्यावेळेला आपल्याला ते डिटेलमध्ये शिकू त्यावेळेला तुम्हाला ती पूर्ण माहिती दिली जाईल. ओके. आज आपण इथे थांबूया. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पहिला जो पार्ट आहे तो पहिला पार्ट आपण इथे जवळपास कंप्लीट केलेला आहे.